साक्षी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, कालच गौरी गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि आज आपण अलिबाग मध्ये आलेलो आहोत, पेझारी इथे। आणि या मच्छी मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की सध्या मच्छीचा भाव वाढलेला आहे, मासोळीचा भाव वाढलेला आहे। तो नक्की किती झालाय? गणपती विसर्जनानंतर आता सगळेच जण मासोळी खायला किंवा चिकन मटन खायला लागतील, तर आता त्याचा भाव नक्की किती झालाय आणि या सगळ्या ज्या कोळणी आहेत त्यांचा आनंद कसा आहे ते पाहूयात। मावशी, तुमचं नाव? दिशा दिनेश पाटील, कुठे मार्केट? पेझारी मध्ये। बरं, काय सध्याचा भाव आहे? सध्याचा भाव म्हणजे गणपतीच्या आधी जरा स्वस्त मध्ये होते, स्वस्त दरामध्ये आम्हाला मच्छी मिळायची, पण आता जरा भाव वाढलेले आहेत। त्यामुळे बुमलाचा वाटा आम्ही म्हणजे द्यायचो 100 मध्ये, ते आता 200 ला झालेला आहे। कोलंबी भरपूर द्यायचो 100ची, ती 50 मध्ये द्यायचो, ती 100 मध्ये आता द्यायला लागलेली आहे आम्हाला। हा ताम मासा आहे, तो आम्हाला पहिला आम्ही 800 ला वगैरे द्यायचो, ती आज 1000 रुपये आमची किंमत झालेली आहे त्याची। हबनूस मासा आहे, हबनूस मासा मग आम्ही 500 पर्यंत देतो, तो 700 ला द्यायला लागलेला आम्हाला। कसं वाटतंय, आनंद कसा आहे की आता आपल्याला भाव, आता गणपतीनंतर अचानक भाव वाढलाय, तर कसं वाटतं? भाव वाढला म्हणजे गिराकांची पण सोय झाली पाहिजे, त्यांना पण परवडलं पाहिजे ना आमच्याकडून घ्यायला। ते पण स्वस्त दरात मागतात, त्यांना पण द्यायला परवडलं पाहिजे। 4 दिवसात असं कसं भाव वाढलं असं ते पण बोलतात, पण काय करा, आम्हाला पण तिथं मच्छी घ्यायला गेल्यानंतर महाग मिळाल्यानंतर आम्हाला पण महागच विकायला पाहिजे। मेगा काय काय बागरा आहे, नारळी आहे, कुप्पा, शिंगाली, माकल्या। गणपतीनंतर कसा भाव वाढलाय काय? भाव वाढला आता मच्छीला। लोकांचा कसा आहे, उत्साह कसा आहे मच्छी खरेदी करायला? आपण घेऊ तशी मच्छी, लोक येतात ते घ्यायला? येतात सकाळपासून 5 वाजल्याची, 5 वाजल्यापासून येतात, मग 5-4 वाजल्यापासून। काय बोलते? 7 वाजल्यापासून येतात लोक मच्छी घ्यायला। आज विसर्जन झालं ना काल गणपती? हा, मग आज करीची मच्छी आणली आहे। काय काय? काय टोला आहे, सुरमई आहे, माकली आहे, कुप्पा आहे, होया आहे। लोक घेत आहेत काय? 5 दिवसांनी खायला येतात। पाच दिवसाचा गणपती गेल्यावर मच्छी खायची हाऊस सगळ्यांना असते। हा, करी महत्वाचेच आहे। 5 दिवस भाजी खाऊन कंटाळलेली लोक आता मच्छी खायला लागलीत। हा, आणि आमची आता मच्छी पण संपली बघा। संपली, काय नाही राहिलं, एवढी गिऱ्हाईका होती। तर मंडळी, तुम्ही पाहिलं तर की काल गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आज सकाळपासूनच 7 वाजल्यापासूनच मच्छीचा भाव वाढलाय आणि तरी सुद्धा लोक उत्साहाने मच्छी खरेदी करतायत, कारण ऑब्वियस त्यांना 5 दिवस त्यांनी मच्छी खाल्ली नव्हती आणि अचानक आता 5 ते 6 दिवसानंतर जेव्हा विसर्जन झालंय तेव्हा आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे मच्छी खाण्याची, मटण खाण्याची, चिकन खाण्याची। आणि सगळ्यात अलिबागकरांचा उत्साह असा पाहायला मिळतोय। साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग।